नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला सेट नेट परीक्षा पहिला पेपर रिसर्च ॲप्टिट्यूड या अंतर्गत विचारल्या जाणाऱ्या संभाव्य अशा प्रश्नांची ओळख करून देणार आहे. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए एम एड सेट, श्री शारदाभवन एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया सेट नेट परीक्षा पहिला पेपर रिसर्च ॲप्टिट्यूड या अंतर्गत विचारले जाऊ शकणारे संभाव्य असे प्रश्न. तर पहिला प्रश्न असा आहे, संशोधनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे वा उद्दिष्टे आहेत? अ. ज्ञानाचा शोध घेणे, ब. ज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे, क. ज्ञानाचे प्रमाणीकरण करणे, ड. वरील सर्व. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड. वरील सर्व. दुसरा प्रश्न असा आहे, संशोधनाचा प्रारंभच मुळात डॅश या प्रक्रियेतूनच होतो. अतर्क करणे, ब. निरीक्षण करणे, क. ऐकणे, ड. गणन करणे. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब. निरीक्षण करणे. तिसरा प्रश्न, मूळ स्वरूपातील तथ्यांचे प्रतीकांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला तथ्यांचे डॅश असे म्हणतात. अ. श्रेणीकरण, ब. सारणीकरण, क. संकेतीकरण, ड. सामान्यीकरण. करेक्ट पर्याय क. संकेतीकरण. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, गृहीत कृत्य म्हणजे असे विधान की ज्याची डॅश ठरविण्यासाठी परीक्षण केले जाते. अ. सप्रमाणता, ब. वस्तुनिष्ठता, क. भेदभाव क्षमता, ड. विश्वसनीयता. करेक्ट पर्याय अ. सप्रमाणता. पाचवा प्रश्न, सिद्धांत हा शब्द कोऱ्या चेक प्रमाणे असतो हे विधान कोणी केले? अ. गिन्सबर्ग, ब. पी एस कोहेन, क. टॉलकॉट पार्सन्स, ड. गुड आणि हॅट. करेक्ट पर्याय पी एस कोहेन. ब पर्याय करेक्ट आहे. त्याच्यानंतर सहावा प्रश्न, डॅश या नमुना निवडीत संपूर्ण समग्राचे विभाजन करून त्यातून इच्छेप्रमाणे प्रत्येक भागातून समान घटक निवडायचे स्वातंत्र्य संशोधकाला असते. अ. लॉटरी पद्धत, ब. ग्रीड पद्धत, क. कोटा पद्धत, ड. सोयीस्कर नमुना पद्धत. तर करेक्ट पर्याय क. कोटा पद्धत. सातवं, जेव्हा संशोधन पद्धतीत व्यक्ती स्वतः संशोधनकर्त्याला आपले नाव देऊन नमुन्यातील एकक बनण्याची इच्छा व्यक्त करते तेव्हा त्यास डॅश नमुना निवड असे म्हणतात. अ. सहेतुक, ब. स्वयंनिर्वाचित, क. भारयुक्त, ड. प्रासंगिक. करेक्ट पर्याय ब. स्वयंनिर्वाचित. आठवा प्रश्न, आंतरसांस्कृतिक अभ्यास हे खालीलपैकी कशाची उदाहरणे? अतौलनिक अभ्यास, ब. तिर्यक छेदात्मक अभ्यास, क. वेष्टी अभ्यास, ड. प्रायोगिक अभ्यास. करेक्ट पर्याय अ. तौलनिक अभ्यास. त्याच्यानंतर नववा प्रश्न, स्वयंपूर्ण प्रयोगात 3 मूलभूत बाबींकडे लक्ष दिले जाते तर खालीलपैकी कोणता पर्याय ह्या मूलभूत बाबींशी निगडीत नाही? अ. नियंत्रण, ब. सामान्यीकरण, क. आवृत्ती, ड. यादृच्छिकरण. करेक्ट पर्याय ब. सामान्यीकरण. तर स्वयंपूर्ण प्रयोगाचे 3 मूलभूत बाबी आहेत, नियंत्रण, आवृत्ती, यादृच्छिकरण, सामान्यीकरण हा पर्याय त्याच्यामध्ये नाही. त्याच्यानंतर 10वा प्रश्न, विशुद्ध प्रायोगिक अभिकल्पाचा खालीलपैकी कोणता निकष वा कोणते निकष चुकीचे आहेत? पहिला, कमीत कमी एका चलघटकाची हाताळणी. दुसरा, जनसंख्येतून यादृच्छिकरणाच्या आधारे प्रतिदर्शाची निवड. तिसरा, कमीत कमी 2 चलघटकांची हाताळणी. चौथा, प्रतिदर्शातील प्रयुक्तांची 2 गटांमध्ये यादृच्छिकरणाच्या आधारे विभागणी. अ पर्याय पहिला व दुसरा, ब. पहिला, दुसरा व तिसरा, क. फक्त पहिला आणि ड. फक्त तिसरा. तर या ठिकाणी ड पर्याय बरोबर आहे, फक्त तिसरा. तर याच्यामधलं तिसरं विधान निकष चुकीचा आहे. कमीत कमी 2 चलघटकांची हाताळणी, बाकीचे सगळे निकष हे बरोबर आहे. 11वा प्रश्न, ज्ञादर्शाचा आकार जेवढा मोठा त्या प्रमाणात डॅश. अ. प्रमाण विचलने कमी असते, ब. प्रमाण त्रुटी कमी असतात, क. मध्यातील फरक कमी असतो, ड. प्रमाण त्रुटी ह्या जास्त असतात. करेक्ट पर्याय ब. प्रमाण त्रुटी ह्या कमी असतात. 12वा प्रश्न, जितका मोठा ज्ञादर्श तेवढी संशोधनाची डॅश अधिक असते. अ. सप्रमाणता, ब. वस्तुनिष्ठता, क. विश्वसनीयता, ड. उपयोगिता. करेक्ट पर्याय क. विश्वसनीयता. जितका मोठा ज्ञादर्श तेवढी संशोधनाची विश्वसनीयता ही कमी असते. जितका मोठा ज्ञादर्श तेवढी संशोधनाची विश्वसनीयता ही अधिक असते. म्हणून या ठिकाणी करेक्ट पर्याय काय? विश्वसनीयता. त्याच्यानंतर 13वा प्रश्न, जनसंख्या मोठी असेल तर ज्ञादर्शात कमीत कमी डॅश व जास्तीत जास्त डॅश इतक्या ज्ञादर्श सदस्यांची निवड करतात. अ. 5%, ब. 50%, अ पर्याय जे 5%, 50%, ब. 10%, 20%, क. 1% व 10%, ड. 10% व 30%. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क. 1%,
10%. जनसंख्या मोठी असेल तर न्यायाधीशात कमीत कमी 1% व जास्तीत जास्त 10% इतक्या न्यायाधीश सदस्यांची निवड करतात. 14वा प्रश्न, प्रायोगिक व तुलनात्मक कार्यकारण संशोधन पद्धतीमध्ये प्रायोगिक व नियंत्रित गटात डॅश असणे आवश्यक आहे. डॅश न्यायाधीश असणे आवश्यक असते. 100, 30, 500, 70. तर या ठिकाणी 30 इतका न्यायाधीश त्यामध्ये असणे गरजेचे आहे. प्रायोगिक व तुलनात्मक कार्यकारण संशोधन पद्धतीमध्ये प्रायोगिक व नियंत्रित गटात 30 इतका न्यायाधीश असणे गरजेचे आहे. 15वा प्रश्न, गुच्छ निवड पद्धतीमधील गुच्छ म्हणजे डॅश. जनसंख्येतील एका ठिकाणी राहत असलेल्या सदस्यांचा समूह. ब जनसंख्येतील समान गुणधर्म असलेल्या सदस्यांचा समूह. क जनसंख्येतील विविध प्रकारचे वेगवेगळे गुणधर्म असलेल्या सदस्यांचा समूह. ड जनसंख्येतील वेगवेगळ्या स्तरांवरील सदस्यांचा समूह. त्याच्यामध्ये करेक्ट पर्याय आहे जनसंख्येतील समान गुणधर्म असलेल्या सदस्यांचा समूह म्हणजेच गुच्छ होय. त्याच्यानंतर 16वा प्रश्न, प्रोफेसर टिप्पेट यांनी टिप्पेट नमुना निवडीसाठी इसवी सन 1927 मध्ये 4 अंकी अशा डॅश संख्यांची एक सूची तयार केली. 1040, ब 750, क 2080, ड 6076. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय 1040. प्रोफेसर टिप्पेट यांनी टिप्पेट नमुना निवडीसाठी इसवी सन 1927 मध्ये 4 अंकी अशा 1040 संख्यांची सूची तयार केली. त्याच्यानंतर खालीलपैकी 17वा प्रश्न, खालीलपैकी सुगम यादृच्छिक न्यायाधीश प्रकार कोणता नाही. टिप्पेट पद्धती, ब लॉटरी पद्धती, क ग्रीड पद्धती, ड हिस्सेखानी पद्धती. तर या ठिकाणी हिस्सेखानी पद्धती ही सुगम यादृच्छिक न्यायाधीशाचा प्रकार नाही आहे. बाकीचे सगळे सुगम यादृच्छिक न्यायाधीशाचा प्रकार आहे. 18वा प्रश्न, विशाल अशा भौगोलिक क्षेत्रातून काही क्षेत्राची माहिती मिळवण्यासाठी कोणत्या नमुना निवडीचा उपयोग करतात. स्वयंनिर्वाचित नमुना निवड, ब टिप्पेट नमुना निवड, क ग्रीड नमुना निवड, ड सहेतुक नमुना निवड. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ग्रीड नमुना निवड. विशाल अशा भौगोलिक क्षेत्रातून काही क्षेत्राची जर माहिती मिळवायची असेल तर त्याच्यासाठी ग्रीड नमुना निवड या निवड पद्धतीचा उपयोग केला जातो. 19वा प्रश्न, न्यायाधीश निवडण्यासाठी संशोधकाला कोणत्या ज्ञानाची आवश्यकता असते. संख्याशास्त्रीय ज्ञानाची, ब मानसशास्त्रीय ज्ञानाची, क समाजशास्त्रीय ज्ञानाची, ड शिक्षणशास्त्रीय ज्ञानाची. करेक्ट पर्याय संख्याशास्त्रीय ज्ञानाची. न्यायाधीश निवडण्यासाठी संशोधकाला संख्याशास्त्रीय ज्ञानाची आवश्यकता असते. 20वा प्रश्न, प्रश्नावली या साधनाचा दोष कोणता व दोष कोणते. खर्चिक साधन, ब वेळखाऊ साधन, क केवळ शिक्षित लोकांसाठी उपयुक्त, ड वरील सर्व. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क केवळ शिक्षित व्यक्तींसाठी उपयुक्त. प्रश्नावली या साधनाचा दोष आहे केवळ शिक्षित व्यक्तींसाठी उपयुक्त. तर हे खर्चिक साधन नाही आहे, तसेच वेळखाऊ सुद्धा नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी क येईल. त्याच्यानंतर 21वा प्रश्न, मुलाखत ही डॅश प्रक्रिया आहे. मानसशास्त्रीय, ब संख्याशास्त्रीय, क तात्विक, ड मानसशास्त्रीय व तात्विक. पर्याय बरोबर आहे, मुलाखत ही मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. 22वा प्रश्न, लॅटिन चौरस अभिकल्पाचा उपयोग पहिल्यांदा कोणत्या प्रकारच्या संशोधनात करण्यात आला. शैक्षणिक संशोधन, ब ऐतिहासिक संशोधन, क कृषी संशोधन, ड तांत्रिक संशोधन. करेक्ट पर्याय कृषी संशोधन. क पर्याय करेक्ट आहे. लॅटिन चौरस अभिकल्पाचा उपयोग पहिल्यांदा कृषी संशोधनात करण्यात आला. त्याच्यानंतर 23वा प्रश्न, डॅश हे शास्त्र दिशा देण्याचे काम करतात. अनियम, ब तथ्य, क सिद्धांत, ड चलांमधील संबंध. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय सिद्धांत. सिद्धांत हे शास्त्रास दिशा देण्याचे काम करत असतात. 24वा प्रश्न, कार्यानुसार आणि उद्दिष्टानुसार केलेल्या वर्गीकरणात खालीलपैकी मुलाखतीचा कोणता प्रकार समाविष्ट नाही. गुणात्मक मुलाखत, ब उपचारात्मक मुलाखत, क निदानात्मक मुलाखत, ड संशोधनात्मक मुलाखत. तर या ठिकाणी गुणात्मक मुलाखत हा या प्रकारात येत नाही. कार्यानुसार आणि उद्दिष्टानुसार मुलाखतीचे 3 प्रकार पडतात, ते निदानात्मक, उपचारात्मक, संशोधनात्मक, पण गुणात्मक त्यामध्ये येत नाही. त्याच्यानंतर 25वा प्रश्न, डॅश यांच्या मते मुलाखत ही मूलतः सामाजिक आंतरक्रियेची प्रक्रिया आहे. पॉलिन यंग, ब गुड आणि हॅट, क हॅडर आणि लिंडमर, ब बी बेरलसन. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे गुड आणि हॅट. गुड आणि हॅट यांच्या मते मुलाखत ही मूलतः सामाजिक आंतरक्रियेची प्रक्रिया आहे. तर अशा प्रकारे आज आपण रिसर्च ॲप्टिट्यूड अंतर्गत 25 प्रश्न पाहिले. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.